प्रबळगडच्या डोंगरात तरुणीचा मृतदेह आढळलाय। पनवेल जवळची ही घटना आहे। तर रचिता गुप्ता कनोडिया असं तरुणीचं नाव आहे। रचिता प्रबळगडावर एकटी गेली होती। 25 नोव्हेंबरपासून रचिता बेपत्ता आहे। त्यानंतर तिचा मृतदेह आढळला। अत्यंत धक्कादायक अशी बातमी आहे। प्रबळगडच्या डोंगरात तरुणीचा मृतदेह आढळला। पनवेल जवळचा प्रबळगड, तिथे रचिता गुप्ता कनोडिया असं या तरुणीचं नाव आहे। रचिता प्रबळगडावर एकटी ट्रेकिंगला गेली होती। तर 25 नोव्हेंबरपासून रचिता बेपत्ता होती। त्यामुळे प्रबळगडच्या डोंगरात हा ट्रेकर तरुणीचा मृतदेह आढळलाय। अत्यंत धक्कादायक अशी बातमी आहे। रचिता गुप्ता कनोडिया असं या तरुणीचं नाव आहे। रचिता एकटीच ट्रेकिंगला गेली होती। 25 नोव्हेंबरपासून रचिता ही बेपत्ता होती। तर प्रबळगडच्या परिसरात तिचा मृतदेह आढळला। प्रबळगडला अनेक तरुण तरुणी ट्रेकिंग करण्यासाठी जात असतात। दरम्यान प्रबळगडच्या डोंगरात या ट्रेकर तरुणीचा मृतदेह आढळलाय। रचिता गुप्ता कनोडिया असं या तरुणीचं नाव आहे। 25 नोव्हेंबरपासून बेपत्ता होती। अखेर या तरुणीचा मृतदेह सापडलाय। त्यामुळे रचिता ही एकटीच ट्रेकिंगला गेली होती। आपल्यासोबत निसर्ग मित्रचे पराग सरोदे आहेत। याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया पराग सरोदे यांच्याकडून। हॅलो, नमस्कार। काय सांगाल, काय रचिता ही प्रबळगडवर एकटी गेली होती आणि तिचा मृतदेह आढळलाय? हो, हॅलो। हां, एकंदरीत ही घटना कशी घडली आणि काय म्हणजे तिचा मृतदेह कुठे आढळला आणि तुम्ही एकंदरीत कसं काय तुम्हाला ही सापडली? ओके, ही मुलगी आली होती 25 नोव्हेंबरला प्रबळगडला ट्रेकला आलेली होती। हां, आणि त्याच्यानंतर या सोमवारी म्हणजे 5 डिसेंबरला आम्हाला आमच्या एका मैत्रिणीचा फोन आला की पोलीसवाले मंगळवारी म्हणजे काल शोधायला जाणार आहेत तिला, तर तुमची रेस्क्यू टीम आहे ती मदत करू शकेल काय? आम्ही त्यानुसार पोलिसांशी बोललो आणि त्यानुसार सचिन शिंदे आणि जयवंत ठोंबरे आमच्या संस्थेतले जे सिनियर्स आहेत। रचिता गुप्ता नक्की मूळची कुठली राहणारी आहे आणि काय सांगा? ही मूळची हैदराबादची राहणारी होती। ती हैदराबादवरून फ्लाईटने मुंबईला आली आणि मुंबईवरून डायरेक्ट ती टॅक्सी करून ठाकूरवाडी गावात गेली प्रबळगडच्या खाली। अच्छा, हां। तिच्यासोबत आणखी कोणी आलं असल्याचं काही कळतंय? माहिती मिळत होती तुम्हाला? नाही, अशी माहिती तर मिळाली नाही, कारण की टॅक्सी ड्रायव्हरशी जे झालं बोलणं त्यांच्या लोकांचं, तेव्हा टॅक्सी ड्रायव्हरने सांगितलं की तिला मी एकटंच सोडलं होतं इथे, त्यांच्यासोबत कोणी नव्हतं असं कळलं। आणि एअरपोर्टचे जे CCTV फुटेज होते त्यामध्ये सुद्धा ती एकटीच दिसते आहे। नक्कीच, धन्यवाद आपण दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल, दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। तर प्रबळगडच्या परिसरात ट्रेकर तरुणीचा मृतदेह सापडलाय।